सुमित जमदारेला आपण पाहताय नवीन बाटा तिसऱ्या क्रमांकावरती याला ड्राईव्ह केला समोरच्या दिशेला सर बाटचा वापर लॉंग ऑफला फिल्डर पेट्रोलिंग करताना चांगली फिल्डिंग एकापेक्षा जास्त या बॉलवरती काहीही मिळणार नाही आणि या सिंगलच्या मदतीने सध्याच्या घडीला अकाउंट ओपन झालंय टीम गावदेवी आंबे शिवसंघाचं धावा बनवावे लागतील धावा कशा का होईना बट धावा बनवणं या मॅचमध्ये भरपूर गरजेचं आहे कारण सध्याच्या घडीला अगेन्स्ट टीम आपण पाहताय ज्यांना या क्रीडांगणाची तंतोतंत माहिती पुरेपूर अभ्यास आहे तोच यजमान संघ शाहुलाचे नवीन वडवली भाची एज होती विकेट किपरला चकमा दिला आणि त्याच्या डोक्यावरून बॉल फ्लाय झाला बॉल चाललाय लॉंग स्टॉपला नॉन स्टॉप चौकार बाईच्या स्वरूपात ही बाउंड्री आपल्याला पाहायला मिळाली लॉंग स्टॉपला क्लिअर केलं रोहन निघालाय वाची जे बॉल जागेवरती गरंगत राहिला विकेट किपरनं बॉलला गॅदर केलंय हा बॉल डॉट आलाय बाउंड्री नंतर हा डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये धावफलक आतापर्यंत जाऊन पोहोचलाय 5 अंकावरती 5 रन्स ऑन बोर्ड आता टप्पा पडल्यानंतर हातभर वळण घेतला या बॉलला लेग स्टिकच्या बाहेर बॉल ICC नियम क्रमांक 22 पंच दत्तात्रयजी कडवसर सांगतात अंपायर सिग्नल इट्स व्हाईट बॉल एक्स्ट्राची धाव टीमच्या अकाउंटमध्ये ॲड होती आणि 6 धावा स्कोर कार्डवरती येत हो यावेळेला स्मॅश करायचा प्रयत्न पंच करायचं होतं कव्हर पॉईंटमधून फिल्डर वाऱ्याच्या वेगाने बॉलपर्यंत पोहोचतो चांगली फिल्डिंग बॉलला देखील चांगल्यारित्या गॅदर केलं राजेश म्हात्रेंना सिंगल इथे मिळाली आणि आता सिंगलच्या मदतीने धावा 7 ऑन बोर्ड 7 धावा स्कोर कार्डवरती सध्याच्या घडीला सजला गेल्यात गावदेवी आंबेशिव बनाम शाहुळाचे नवीन वडवली या दोन टीमच्या दरम्यान हे मॅच आपल्याला पाहायला मिळते बॅकअप द हँड या वेळेला खऱ्या अर्थानं बॅकअप द हँडचा वापर केला स्लोवर 1 होता टप्पा पडल्यानंतर थोडासा धीम्या गतीने बॉल विकेट किपर राजेश म्हात्रेच्या हातामध्ये जाऊन विसावला एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर 7 ऑन बोर्ड लॉस ऑफ 1 विकेट फ्रॉम टीम गावदेवी आंबेशिव पहिला षटकाचा खेळ ते कंप्लीट झाला धावा फलकावरती एका गड्याच्या नुकसानात 7 बनल्यात 3 षटकांची मॅच आहे आणि आता 3 षटकांमध्ये येणाऱ्या 12 बॉलमध्ये आता जास्तीत जास्त धावा बनवाव्या लागतील टीम गावदेवी आंबेशिव संघाला बॉलिंग मार्कवरती बॉल तयार ओव्हर नंबर 2 मध्ये मागच्या मॅचचा हिरो मागच्या मॅचचा मॅन मॅच मिस्टर रोहितला आपण पाहताय ओव्हर नंबर 2 मध्ये इन्व्हाइट केलंय ॲज अ कॅप्टन म्हणून श्रीची वर्णी या टीम मध्ये लागली आहे आणि आता श्रीनं खऱ्या अर्थानं रोहितला इन्व्हाइट केलंय रोहित निघाला ओमकार मोरेच्या अगेन्स्ट बेस्ट वर्सेस बेस्ट आहे बॅटल आहे यावेळेला देखील टप्पा पडल्यानंतर आतमध्ये वळणारा बॉल आपल्याला पाहायला मिळाला अंपायर सिग्नल डॉट बॉल मागच्या मॅचमध्ये रोहितनं मॅन ऑफ द मॅचचा किताब जिंकला आणि मागच्या मॅचमध्ये ओमकार मोरेनं देखील मॅन ऑफ द मॅचचा किताब जिंकलाय शफल होऊन हुक करायचा प्रयत्न बॉल मागे चाललाय स्क्वेअर रेगला जवळपास फिल्डर पोहोचतोय बॉलला गॅदर निलेशनं केला ॲक्युरेट थ्रोपैकी आपल्याला पाहायला मिळाली कलेक्शन देखील तितकंच चांगलं राहिलं राजेश म्हात्रेचं मिळाला या धावा 2 आणि 2 धावेच्या मदतीनं स्कोर कार्ड 9 अंकावरती 9 रन्स ऑन बोर्ड 9 धावा स्कोर कार्डवरती सजल्या गेल्यात मोरे तयार टप्पा पाडल्यानंतर हातभर वळण घेतला भरपूर बाहेर निघणारा बॉल गाईडलाईनच्या बाहेरून बॉल विकेट किपर राजेशच्या हातामध्ये व्हाईट बॉलची सांगता पंचांच्या माध्यमातून होतीये दफलक डबल डिझिटमध्ये दुहेरी अंकामध्ये द गॉड ऑफ क्रिकेट भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर यांचा जर्सी क्रमांक अर्थातच 10 धावा गुड लेंथ बॉल यावेळेला टप्पा थोडासा पुढे ठेवण्याचं काम आता गोलंदाज रोहितनं केलंय अगदी रोहितला माहिती आहे की जलद गतीने जर बॉल पडले बॅटरच्या पुढात जर बॉल पडले तर नक्कीच बॅटर त्या बॉलचा खरपोस समाचार घेईल त्यामुळे कटरचा वापर आता गोलंदाज रोहित मैदानाच्या आतमध्ये करतोय इथे घडले काय गलतीचे मिस्टेक जिथे एकही धाव नव्हती तिथे जवळजवळ एक्स्ट्राच्या स्वरूपात
या 2 धावा आता खर्च केल्यात. 22च्या स्वरूपात या 2 धावा आहेत. क्रिकेटच्या खेळामध्ये चुकीला माफी नाहीये आणि याच धावा तुमच्या संघासाठी नक्कीच डोकेदुखी ठरू शकतात, यात मात्र काही शंका नाहीये. आता त्या चुका तुम्हाला मैदानामध्ये दुरुस्त कराव्या लागतील. डॉट पर्सेंटेज या ओव्हरमध्ये वाढवाव्या लागतील. धावफलक 12 अंकावरती स्टील 2 टू गो. हा 5वा बॉल आहे. आता देखील अवे फ्रॉम बॉडी ठेवला, शरीरापासून दूर ठेवला. आता गोलंदाजाच्या हातामध्ये थ्रो फेकी झाली आहे. रनआउटची विकेट. धक्का दुसरा. टीम गावदेवी आंबेशिवला फलंदाज बाद. सुमित जमदार आहे यार. ऑफसाइडला टर्न करायचा प्रयत्न, लॉफ्ट करायचं होतं. रोहन कांबळे डीप मधून बॉल पर्यंत पोहोचत. चांगली फिल्डिंग रोहन कांबळेची राहिली आहे. षटक कंप्लीट होत आहे. तब्बल दुसरा आणि 2 षटकांच्या अंती धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. जाऊन पोहोचल्या त्या तब्बल धावा 14. आतापर्यंत जर उल्लेख करायला गेला तर या सत्रामध्ये 3 धावा या एक्स्ट्राच्या स्वरूपात खर्च केल्यात. टीम शाहूराजे वडवली या संघाने 14 धावा स्कोर कार्डवरती बनल्या गेल्यात. 7.00च्या सरासरीनं धावागती आता मेंटेन ठेवली आहे गावदेवी आंबेशिव या टीमनं. मयूर ताम्हाणेला आपण पाहता स्ट्रायकिंग गेला. बॉल निघाला. ओव्हर नंबर 3चा पहिलाच बॉल हा फ्रॅकर होता. आडवा बाटनं कडवा प्रहार केलाय आणि मयूर ताम्हाणेचा पहिला वार षटकार. राजाच्या विरोधात राजेशाही फटका ताम्हाणेच्या बॅटमधून. आता खोलात टाकला होता. लोवर फुल टॉस बॉल होता. थेट विकेट किपर राजेश मात्रेच्या हातामध्ये जाऊन विसावलाय. डॉट बॉल आलाय. षटकाराचा क्विक रिप्लाय मैदानाच्या आतमध्ये या निर्धाव चेंडून दिलाय गोलंदाज राजानं. अशाच प्रकारचे डॉट पर्सेंटेज आता वाढवावे लागतील कारण धावफलक 20 या अंकावरती. समोरच्या दिशेनं सरबाटचा वापर आणि बॉल करतोय वाय सफर. फील्डर के मस्तक से दस्तक देती हुई गेंद सीधा मैदान के बाहर. 6 रन. एक तेरी तो दूसरी मेरी, बारी बारी सबकी बारी हे सांगत असताना बॅटर मयूर तांबाडे. पहिल्या बॉलवरती षटकार आला. दुसरा बॉल डॉट आला. त्यानंतर तिसरा बॉलवरती देखील षटकार आला. आता विकेट घेणं गरजेचं आहे कारण धावा फलकावरती 26 आहेत. 26 12 धावा आतापर्यंत खर्च केला 3 मध्ये. अंपायर सिग्नल इट्स अ नो बॉल. नो +6 म्हणजे सोने पे सुहागा. बॉल सीमा पार. नशिबाचा सत्ता. 19-3 मध्ये दिलं. तेहतीस धावा. समोरच्या दिशेनं 20 मध्ये फटका एक्झिक्यूट. लॉंग ऑनला ऋतिक पेट्रोलिंग करतोय. चांगली फिल्डिंग. आता सिंगल आली आहे. सिंगलच्या मदतीनं 34 धावा. आतापर्यंत जवळजवळ या 4 बॉलमध्ये 20 धावा खर्च केल्यात गोलंदाज राजानं. आता शेवटच्या 2 बॉल. सुमित जमदारे स्ट्रायकिंगला तयार. यावेळेला स्टेप आउट होणार फटका खेळायचा प्रयत्न. दोन्ही गाड्या एकाच ट्रॅकवरती आहेत. अपघात निश्चित.
फलंदाज होईल बाद, विकेटचा पतन. चौतीस धावा स्कोर कार्ड वरती आहेत. आता शेवटचा अंतिम बॉल. मयूरसाठी हा बॉल अवे फ्रॉम बॉडी ठेवायचा प्रयत्न, बट अंपायर सिग्नल इट्स अ वाईट बॉल. एक्स्ट्राची धाव आता टीमच्या खात्यामध्ये ॲड केली जाते आणि एक्स्ट्राच्या मदतीने धावफलकावरती धावा त्या तब्बल 35-35. आता शेवटचा अंतिम बॉल. शेवटचा बॉल शरीराचा वेध घेणारा बॉल होता. यावेळेला राजेश मात्रेनं बॉलला केलंय गॅदर. बॉल जागेवरती गरंगळत राहतोय आणि आता विकेट. 17 क्रमांक पहिलं कंप्लीट आणि पहिल्या सत्राच्या अंतिम धावा धावफलकावरती बनल्या त्या तब्बल 36 आणि 37 धावसंख्येचं लक्ष उभं केलंय शाहूराजे क्रीडा मंडळ नवीन वडवली या टीमच्या अगेन्स्ट. चला फिल्डिंग सेट करा टीम गावदेवी आंबेशिव. सलामी जोडी देखील मैदानाच्या आतमध्ये इंटर झाली. बॅटर रोहित. सलामी जोडी आपल्याला पाहायला मिळते. रोहित आणि राहुल बंडला धावा तब्बल 36. लक्ष उभं केलं 37. कशा प्रकारे 37 धावा बनल्या जातील आणि कशा प्रकारे 37 रोखल्या जातील याचं धावतं वर्णन या ऐकत पुन्हा एकदा मॅजिकल व्हॉइस ऑफ बदलापूर मिस्टर धम्मदीपजी किलारे सरांना. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच श्रवणजी धुमाळ, ज्यांचा तुम्ही आवाज ऐकत होता आत्तापर्यंत. चला सामना रंगतोय मैदानाच्या आतमध्ये. एका साईडला
नवी वडवली आणि त्याच्या विरोधात फाईट करतोय आंबेशिव. आंबेशिव संघाने प्रथम फलंदाजी करत असताना धावा कुठल्यात? 36 आणि 37 धावाचं टार्गेट सेट केलं आहे वडवली टीमसमोर. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले रोहित आणि त्यांच्या साथीने राहुल. आणि गोलंदाजी मार्कवरती P1चं पहिलं षटक घेऊन आलं आहे गोलंदाज सुमित. स्ट्राईकला पाहू शकता तुम्ही रोहितला. रोहितचा जर विचार केला तर गोलंदाजी मात्र चांगली फेकले. तोच रोहित मात्र स्ट्राईकला पाहायला मिळतोय. पंचांचा ग्रीन सिग्नल. गेम ऑन. पहिलाच बॉल. सामना करेल रोहित. पहिलाच बॉल. खोलवर टप्प्याचा चेंडू होता. खोदून काढला हेलिकॉप्टर स्टाईल में स्वतः गोलंदाज हिट केला त्या ठिकाणी. चांगली फेकी त्या ठिकाणी पाहायला मिळाली आणि फलंदाज रोहित बॅक टू द पॅव्हिलियन. मोठा मासा गलाला लागतोय. पहिल्याच चेंडूवरती विकेटचं पतन. थ्रो मात्र चांगला पाहायला मिळाला गोलंदाज नवीन बॅट्समॅन रोहन पाहू शकता तुम्ही मैदानाच्या आतमध्ये ट्रॅव्हल झालाय. पहिले चेंडू मात्र चांगला फेकला गोलंदाजाने. पहिले चेंडूवरती विकेटचं पतन. नवीन फलंदाज रोहनला पाहू शकता तुम्ही. पुन्हा एकदा दुसरा बॉल. सामना करेल रोहन. दुसरा बॉल. दुसरा बॉल हुकतेला त्या ठिकाणी. मिड विकेट दिशेने क्षेत्ररक्षक आहेत. कुठली चुकी करणार नाही. एका टप्प्यावरती चेंडूला उचलतील तोपर्यंत एक चिक्की सिंगल घेतली जाईल. धावेचा श्री गणेशा होत असताना एक धाव धावपलकावरती. दोन बॉल आणि एक धाव. तिसरा बॉल पुन्हा एकदा. तिसरा बॉल फुलटॉस होता त्या ठिकाणी. फक्त दिशा दिली. क्षेत्ररक्षक होते त्याच्या आवाक्याच्या बाहेर. चेंडू जाईल एका टप्प्यावरती. चेंडू फरार. चौकार. चौकाराच्या मदतीने धावफलक पुढे जाईल. धावसंख्या धावफलकावरती 5. पहिल्या चेंडूवरती विकेट पाहायला मिळाली. त्याच्यानंतर एक धाव आणि त्याच्यानंतर तिसऱ्या चेंडूवरती चौकार पाहायला मिळाला. बॅटर रोहनच्या बॅटमधून जसा मैदानाच्या आतमध्ये आला तसा चौकाराने सुरुवात केले मात्र रोहन याने. चौथा बॉल पुन्हा एकदा रोहनसाठी. चौथा बॉल. अलंग कार्पेटने चाललाय. क्षेत्ररक्षक आहेत. चांगला अडवलंय त्या ठिकाणी चेंडूला आणि तोपर्यंत 2 धावा कंप्लीट केल्या जातील मैदानाच्या आतमध्ये. 7 धावा धावफलकावरती. चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली त्या ठिकाणी. चार बॉलचा खेळ संपलाय. अजूनही 2 चेंडू शिल्लक असतील. हा चेंडू पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेचायचा प्रयत्न होता त्या ठिकाणी. एक धाव कंप्लीट. वाईट प्लस 1 अशा 2 धावा ऍड केल्या जातील. अजूनही 2 चेंडू शिल्लक. नऊ धावा धावफलकावरती. अजूनही 2 चेंडू शिल्लक असतील. पहिल्या षटकातील P1चं पहिलं षटक. हा बॉल पुन्हा एकदा बॅटची कडा त्या ठिकाणी. सोपा जेल
फलंदाज बॅक टू द पॅव्हिलियन. चौथ्या क्रमांकाचा फलंदाज ऋतिक मैदानाच्या आतमध्ये ट्रॅव्हल होतोय. 5व्या चेंडूवरती विकेटचं पतन पाहायला मिळालं. नवी वडवलीचा समाधान नितेश समर्थक नितेश नवले यांचं शुभागमन होत आहे. ऋतिक मात्रेने जर 6 मारला तर 200 रुपये पारितोषिक झाले या ठिकाणी. आणि हा चेंडू बॅटची कडा त्या ठिकाणी फॅन लीगच्या दिशेने शतरक्षक येथील धावत. आणि 2 धावा कंप्लीट. शिव मल्हार बैलाचे मालक नितेश नवले यांचं मात्र आगमन झालंय. पहिल्या ओव्हरचा खेळ संपला आणि धावसंख्या धावफलकावरती 11. दुसऱ्या क्रमांकाचा गोलंदाज मयूरच्या खांद्यावरती जबाबदारी दिली दुसऱ्या षटकाची. बारा चेंडू आणि 26 धावेची गरज. स्ट्राईकला पाहू शकता तुम्ही ऋतिकला. 12 चेंडू आणि 26 धावेची गरज. पहिलाच बॉल सामना करेल ऋतिक. रोहन पहिलाच बॉल. पहिला बॉल दिशा देण्याचा प्रयत्न होता त्या ठिकाणी पण डॉट बॉलची सांगता पशवी गोलंदाजी पाहायला मिळते. गोलंदाज मयूरच्या माध्यमातून पहिला चेंडू डॉट फेकलाय. डॉट बॉलने सुरुवात केली. चांगली गोलंदाजी करेल का मयूर मैदानाच्या आतमध्ये. 12 चेंडू आणि 26 धावेची गरज असताना दुसरा बॉल पुन्हा एकदा पंचांकडे अपील केले. त्या ठिकाणी पंचांनी मात्र अपील फेटाळून लावले आणि पुन्हा एकदा दुसरा चेंडू डॉट येतोय. चांगली गोलंदाजी करतोय गोलंदाज मयूर. 2 चेंडू सलगचे डॉट फेकलेत मैदानाच्या आतमध्ये. पूर्णपणे थांबून ठेवले फलंदाजाला. कुठल्या धावा बनवून देत नाहीये. तिसरा चेंडू पुन्हा एकदा. हा चेंडू पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचा प्रयत्न होता पण बॅट अँड बॉलचा कुठलाही संपर्क नाहीये आणि तिसरा चेंडू लगातार डॉट येतोय. 3 चेंडू डॉट फेकले. चांगली गोलंदाजी करतोय. 9 चेंडू आणि 26 धावेची गरज. तीन चेंडू 3 षटकार मारले तर 500 रुपयाचे पारितोषिक झाले. हा पहिलाच बॉल. पहिला षटकार आला या ठिकाणी. जसं पारितोषिक लागलं तसं मात्र पहिला बॉलवरती पहिला षटकार आलाय. 10 चेंडू आणि 20 धावेची गरज. तीन चेंडू डॉट फेकले आणि लगेच षटकार लगावलाय चौथ्या चेंडूवरती. आठ चेंडू आणि 20 धावेची गरज. अजूनही षटकातील 2 चेंडू शिल्लक. पहिला तर षटकार आलाय. दुसरा पुन्हा एकदा फेकून दिला चेंडूला. हवा के संग संग घटा के 60-60. चेंडू करतोय हवाई सफर. षटकार. 2 चेंडूवरती 2 लगातार षटकार आले. 3 चेंडू जरी डॉट टाकले तरी 2 चेंडूवरती 2 षटकार पाहायला मिळालेत. फलंदाज रोहनच्या बॅटमधून काय जबरदस्त कामगिरी करतोय मैदानाच्या आतमध्ये.
संघाला मात्र धावेची गरज असताना असे मोठे प्रहार पाहायला मिळतात रोहनच्या बॅटमधून. येणारे चेंडू असतील 7 आणि 14 धावेची गरज. काय रंगते मैदानाच्या मध्ये मॅच. 7 चेंडू 14 धावेची गरज. अजून या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक असेल. 3 चेंडू 3 डॉट फेकले आणि 2 चेंडूवरती 2 षटकार आलेत. शेवटच्या चेंडूवरती काय होईल. डॉट चेंडू येईल की षटकार येईल. हा बॉल पुन्हा एकदा शपलून खेळायचा प्रयत्न होता. चेंडू हवेत फटका फसलाय आणि फलंदाज बॅक टू द पॅव्हिलियन. रोहन बॅक टू द पॅव्हिलियन. रोहन मात्र चांगली बॅटिंग करत होता मैदानाच्यात मध्ये. 2 चेंडू 2 षटकार लगवले होते आणि त्याच्यानंतर लगेच कमबॅक पाहायला मिळालं. गोलंदाजाचं विकेटचं पतन पाहायला मिळालं. येणारे 6 चेंडू आणि 14 धावेची गरज. कोणाच्या खांद्यावरती जबाबदारी दिली जाईल या शेवटच्या षटकाची. 6 चेंडू आणि 14 धावेची गरज. बॅट्समॅन कोण आहे बॅट्समॅन नवीन गोलंदाज त्याच्या खांद्यावरती आकाश. तिसऱ्या क्रमांकाचा गोलंदाज आणि नवीन फलंदाज आला बाला. पहिलाच बॉल आणि सामना करेल ऋतिक. येणारे चेंडू आणि 14 धावेची गरज. येणारे चेंडू 6 आणि 14 धावेची गरज. पहिलाच बॉल ऋतिकसाठी. पहिलाच बॉल शपलून खेळायचा प्रयत्न त्या ठिकाणी. क्षेत्ररक्षक आहे त्याच्या आवाक्याच्या बाहेर. चेंडू जाईल आनंद कार्पेटने. चेंडू फरार. चौकार. चौकारीने सुरुवात केली. पहिल्या चेंडूवरती आक्रमक पवित्रा पाहायला मिळाला ऋतिक याचा आणि पहिल्या चेंडूवरती चौकार. पाच चेंडू आणि 10 धावेची गरज. पाच चेंडू आणि 10 धावेची गरज. दुसरा बॉल त्या ठिकाणी. एक धाव घेतली जाईल. दुसरी धावेचा प्रयत्न पण नकार दिला त्या ठिकाणी. एका धावेवरती समाधान. 4 चेंडू आणि 9 धावेची गरज. चार चेंडू आणि 9 धावा. स्ट्राईकला पाहू शकतो तुम्ही बाळाला मात्र चांगली फटकेबाजी करायला लागेल मैदानाच्या आतमध्ये सामना जर जिंकायचा असेल. 4 चेंडू आणि 9. हा फुलटॉस चेंडू होता त्या ठिकाणी. फक्त दिशा दिले क्षेत्ररक्षक आहेत. कुठली चूक करणार नाही. एक धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न आणि एकच धाव घेतली जाईल. एका धावेच्या मदतीने धावफलक पुढे जाईल. धावसंख्या धावफलकावरती 29. येणारे 3 चेंडू आणि 8 धावेची गरज. काय सामना रंगतोय मैदानाच्या आतमध्ये. चालू असलेला सामना नवी वडवली त्यांच्या विरोधात आंबेशिव या दोन्ही संघामध्ये असलेला सामना. जबरदस्त बिग फाईट. 3 चेंडू आणि 8 धावेची गरज. कुठला संघ सामना जिंकेल. हा चौथा बॉल. फक्त दिशा दिले शपळून. चेंडूला पाठवलाय. हवा के संग संग घटा के 60-60. चेंडू फरार. षटकार.
2 चेंडू आणि 2 धावेची गरज. वडवली टीमने हा षटकार मारून पूर्णपणे सामना मात्र आपल्या बाजूने झुकवण्याचा प्रयत्न झुकवलाय त्या ठिकाणी. येणारे 2 चेंडू आणि 2 धावेची गरज. कंपल्सरी चेसिंग. दोन चेंडू आणि 2 धावेची गरज. एखादा डॉट बॉल आला तर सामन्यामध्ये मजा येईल. 2 चेंडू आणि 2 धावेची गरज. काय जबरदस्त सामना रंगतोय मैदानाच्या मध्ये. हा बॉल फक्त दिशा दिली पुन्हा एकदा. क्षेत्ररक्षक होते त्याच्या आवाक्याच्या बाहेर. चेंडू फरार. चौकार. विजयी स्ट्रोक पाहायला मिळाला. सामना जिंकला वडवली टीमने. विजयी संघाचा हार्दिक स्वागत.